सर्वांना नमस्कार। आज आपण या सेशनच्या माध्यमातून आपला NMMS आणि स्कॉलरशिप या परीक्षांसाठी जो आपण हा संपूर्ण महिना फ्री ओरिएंटेशन बॅच आपण घेणार आहोत त्याच्याशी संबंधित पहिलं जे सत्र आहे ते आज आपण घेत आहोत। आणि आजच्या या सत्राचा विषय आहे UPSC आणि MPSC परीक्षेतील यशाचा पाया स्कॉलरशिप व NMMS परीक्षा। आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये साहजिक एक प्रश्न निर्माण झाला असेल की थेट UPSC परीक्षा, MPSC परीक्षा आणि थेट आमच्या 8वीच्या वर्गाला लागू असणारी स्कॉलरशिप व NMMS परीक्षा काय बरे संबंध असेल। तर हा संबंध आपण थोडक्यामध्ये या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की का बरे मी ह्या सत्राची योजना आजच्या या सेशनला केली असेल। कारण आता आपण ह्या वर्गाला 8वीला तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि ह्या वर्षी तुम्ही स्कॉलरशिप आणि NMMS ह्या परीक्षांना सामोरे जाणार आहात। तर ह्या परीक्षांना सामोरे जाताना तुम्ही कुठले ध्येय ठेवले पाहिजेत, कुठली स्वप्न बघितली पाहिजेत, करिअरबद्दल कसं सजग झालं पाहिजे आणि कुठल्या व्हिजनने तुम्हाला या परीक्षांमध्ये उतरायचं आहे यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। तर बघा, आता UPSC संघ लोकसेवा आयोग, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सर्वदूर ही नावं आपल्याला परिचयाची आहेत। याच्यामधून आपल्याला IAS होता येतं, IPS होता येतं, रुबाबदार पोस्ट मिळतात, तहसीलदार होता येतं, कलेक्टर होता येतं, प्रांत होता येतं, पोलीस खात्यातला IPS असेल, DSP असेल, अशी मोठी मोठी पोस्ट आपल्याला मिळतात। आणि या सगळ्या परीक्षांमधून सन्मान, पद, प्रतिष्ठा, पैसा ही गोष्ट आपल्याला ह्या यशाबरोबर मिळत असते। आता याच्यावर मी अधिक खोलात जाणार नाही। या संदर्भाने तुम्हाला वेगवेगळे YouTube चॅनल्सवरती पण तुम्हाला माहिती सापडेल, वर्तमानपत्रात माहिती येते, विद्यालयामध्ये बऱ्याचदा काही शिक्षक माहिती सांगतात किंवा आपल्या पालकांनासुद्धा माहिती असतं किंवा आपल्या अवतीभोवती कोणीतरी एखाद्या गावामध्ये शेजारी किंवा स्वतःच्या गावामध्ये कुणाच्या नातेवाईकामध्ये अशा पदांवर काही विद्यार्थी विराजमान झालेले असतात। त्यांचं यश आपल्याला, त्यांना मिळणारा सन्मान, त्यांना मिळणारी प्रतिष्ठा ही आपण पाहत असतो। तर मग असे जे स्वप्न आहेत, हे स्वप्न आपण डोळ्यासमोर ठेवून कामाला लागायचं का, हा प्रश्न आपण आता सध्या मनाला विचारला पाहिजे। कारण फक्त हेच नाही तर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, आता सध्या शासन टीचर रिक्रुटमेंट करतं, ती सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करतं। तुम्हाला IBPS सारख्या परीक्षेतून बँकिंगचे जे एक्झाम आहेत, बँकांमध्ये रिक्रुटमेंटसुद्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच होते। अगदी गावामध्ये तलाठी नावाचं जे पद असतं, ह्या पदाच्या सुद्धा आता स्पर्धा परीक्षाच होतात। अगदी 15-15 लाख विद्यार्थी बसतात। आपण बऱ्याचदा वर्तमानपत्रामध्ये वाचतो, त्याच्यावर असणारे वादंग पण आपल्याला पाहायला मिळतात। पण महत्त्वाचं म्हणजे काय आहे की तुम्ही भारंभार डिग्र्या कितीही घेतल्या तर पुढे जाऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षाच द्यायच्या आहेत। लाखो विद्यार्थ्यांमधून काही हजार विद्यार्थी, काही शेकडो विद्यार्थी फक्त निवडली जातात आणि मग त्या लोकांना विशिष्ट पदही मिळतात। ती सगळी ह्या स्पर्धा परीक्षांमधूनच मिळत असतात। आणि ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचाच हा बेस म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षा। आणि म्हणून मला या माध्यमातून तुम्हाला असं सांगायचं की तुम्हाला आधी तुमचं करिअर गोल सेट करावा लागणार आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये कुठल्या पदावर विराजमान व्हायचं आहे, कोणतं पद मला प्राप्त करायचं आहे आणि त्यासाठी मी आत्तापासून कसा कामाला लागेल हा विचार मनी ठेवायचा आहे। कारण बघा, बऱ्याचदा आपण असं बघतो, बरेच विद्यार्थी 8वी 9वी 10वी करतात, नंतर म्हणतात, त्यांना विचारलं 10वी नंतर तुम्हाला काय व्हायचं, काही नाही आता सायन्स घेईल किंवा आता कॉलेज करेल, कोणी म्हणाल डिप्लोमा करेल। नंतर हे पोरं कालांतराने कुठेतरी ग्रॅज्युएशन करायला जातात आणि मग यांना कुठेतरी बाहेर कळतं की अरे स्पर्धा परीक्षा नावाचं पण एक प्रकार आहे, UPSC पण असते, MPSC पण असते। आणि मग त्यातून अशा क्रीम पोस्ट मिळतात आणि मग ते कुठेतरी एखाद्या क्लासला जॉईन होतात, कुणाच तरी गायडन्स घेतात आणि मग त्या ठिकाणी त्यांचं ज्यावेळेस नॉलेज चेकिंग होतं आणि मग ते मार्गदर्शक त्यांना सांगतात की तुम्ही आधी बेसिकची तयारी करा। बेसिक काय असतं, 5वी ते 10वी हे बेसिक त्यांना सांगतात आणि मग तो पुन्हा कुठे येतो, खाली येतो तो। आणि मग शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये जे त्याने अभ्यासाला पाहिजे होतं, मग 5वीची स्कॉलरशिप परीक्षा असो,
8वीची स्कॉलरशिप परीक्षा असो, NMMS परीक्षा असो, किंवा तुमच्या वरच्या वर्गासाठीचे MTS असो, NTS असो, काही ऑलिम्पियाडच्या परीक्षा असो, या सगळ्या परीक्षांमध्ये त्याचा मॅथ, सायन्स, त्यानंतर इंग्लिश ह्या विषयांचा जो सराव व्हायला हवा होता तो हवा तितका झालेला नसतो आणि म्हणून मग त्याला पुन्हा कुठे यावं लागतं, खालच्या वर्गांसाठी. आणि मग इथून तो त्याची बेसिक तयारी करतो आणि 1-2 वर्ष तो त्याच्यात वाया घालवतो. पण आता तुम्हाला कॉम्पिटिशन माहिती आहे. आता अगदी 23-24 वर्षाची मुलंसुद्धा UPSC आणि MPSC सारख्या पोस्ट, कलेक्टरच्या पोस्ट एका प्रयत्नात काढायला लागलेत. आता अशा मुलांबरोबर स्पर्धा करायची आहे. आणि मग मला तुम्हाला या माध्यमातून असं सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही आता ह्या वर्षी स्कॉलरशिप किंवा NMMS या परीक्षेला बसणार त्यावेळेस तुम्ही एक व्हिजन ठेवा की मी ह्या परीक्षेला का बसलो आहे. तर मला काय करायचं आहे, ह्या पोस्ट मिळवायच्या आहेत. मला UPSCतून MPSCतून स्पर्धा परीक्षा ह्या क्रॅक करून मला सुपर क्लास 1ची पोस्ट मिळवायची आहे. आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना मी फक्त माझा पाया भक्कम करण्यासाठी ह्या शालेय स्पर्धा परीक्षेला मी प्रविष्ट झालेलो आहे. याचा अभ्यास मी सुरू केलेला आहे. ही आधी तुम्हाला मनाशी खुणगाड बांधावी लागेल. फक्त एवढंच नाही की मी फक्त परीक्षेला बसलो आणि काहीतरी याला स्कॉलरशिप असते आणि काय 48,000 मला ते स्कॉलरशिप मिळेल आणि म्हणून मी स्कॉलरशिप किंवा NMMS परीक्षेला बसलो, असं व्हायला नको. तर तुमचं एक व्हिजन पाहिजे की मला वरच्याच पोस्ट मिळवायच्या आहेत. मी माझ्या 10 वर्षानंतर जे माझं करिअर असणार आहे, आफ्टर 10 इयर्स, म्हणजे आजच आता आपण याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगून देतो की आफ्टर 10 इयर्स तुमचं वय आज आहे साधारण 13 ते 14 वर्ष, त्याच्यामध्ये 10 वर्ष ॲड करा, साधारण तुमचं वय होतं 23 ते 24 वर्ष. तुमच्या वयाच्या 24व्या वर्षी तुम्ही स्वतःला ह्या समाजामध्ये कुठल्या तुमच्या स्थानावर बघतात, कुठल्या पदावर तुम्हाला जायचं आहे, कुठली पोस्ट तुम्हाला मिळवायची आहे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, करिअरच्या दृष्टिकोनाने तुमचं स्थान तुम्हाला किती उंच करायचं आहे, हे व्हिजन ठरवायचं आहे. आता कदाचित तुमच्या मनात प्रश्न पडेल की अरे आम्ही तर 13-14 वर्षाची मुलं, एवढं मोठं कसं व्हिजन करणार. ही मॅच्युरिटी आली पाहिजे. कारण आता तुम्ही IPL बघितली असेल, IPLमध्ये सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडून एक खेळाडू खेळला. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी IPL आता बघितले असेल तुम्ही. IPLमध्ये अभिषेक शर्मा नावाचा एक खेळाडू होता. चांगला खेळला, त्याचा खेळ चांगला झाला, त्याला वर्ल्ड कपला घ्यावं या संदर्भाने सुद्धा आपण न्यूजपेपरमध्ये बातम्या ऐकल्या. तर याचं ज्यावेळेस मी एक माहिती वाचली किंवा मला यूट्यूबला पाहायला मिळाले की त्याने 3 वर्ष वय असताना क्रिकेटचा सराव सुरू केला होता. आता आपलं वय किती आहे, 14 वर्ष. त्याचं वय किती होतं, 3 वर्ष. म्हणजे 3 ते 4 वर्षाचा असतानाच त्याला ठरलं की मला क्रिकेटपटू व्हायचं आहे. आणि म्हणून तो आता 20-22 वर्षाचा पोरगा आज क्रिकेटचं मैदान गाजवतोय. देशाचा तो उगवता एक तारा म्हणून भारतीय संघामध्ये दाखल होण्याच्या दृष्टिकोनातून त्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि तो नावारूपाला आलेला आहे. हे का झालं, कारण 4थ्या वर्षापासून 3ऱ्या वर्षापासून त्याने आता गेली 17-18 वर्ष मेहनत घेतली, त्याला यश मिळालं. मग जर 3 वर्षापासून समाजामध्ये जर स्वतःचं करिअर सेट करणारी मुलं जर या देशामध्ये आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत, तर मग आपण तर आता 14 वर्षाचे झालो, बरोबर. आणि मग 14 वर्षाचे झालो आपण, जर शैक्षणिकदृष्ट्या जर आपण विचार करत आहोत, आपली गुणवत्ता जर चांगली आहे आणि म्हणून आपण स्कॉलरशिप किंवा NMMS या परीक्षांकडे जर वळलेलो आहोत, तर मग आपण पुढच्या 10 वर्षानंतर ह्या आफ्टर 10 इयर्स जे मी तुम्हाला सांगत आहे, या आफ्टर 10 इयर्स तुम्ही स्वतःला कुठं पाहतात याने तुम्हाला फिक्स करायचं आहे आणि मग त्या दृष्टीने तुम्हाला कामाला लागायचं. आणि अशाच प्रकारचे व्हिजन असणारे जी मुलं आहेत, जे स्वतःचं गोल ठरवणार आहेत, आजच पालकांची चर्चा करा, स्वतः आत्मचिंतन करा, त्यानुसार तुमचं स्वतःचं एक वैचारिक बैठक पक्की करा, एक ड्रीम ठरवा. आणि अशाच मुलांच्या सोबत पुढील 1 महिनासुद्धा मला काम करताना आनंद होईल. कारण ही जी मुलं असतात ही अडचणीचा भाव करत नाही, अभ्यासाप्रती यांचं डेडिकेशन असतं. कारण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये सेल्फ स्टडी करावा लागतो, स्वतः अभ्यास करावा लागतो, कारण शिक्षक हा फक्त गाईड करत असतो. आणि म्हणून अशा विचाराची जी मुलं आहेत
त्यांनी हा 1 महिना सातत्याने माझ्या सोबतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये जुळवून घ्या, सोबत राहा. बरोबर. तर मग आपण आता तुमचं व्हिजन ठरलं असं मी मानतो, आणि मग ते व्हिजनला अनुसरून असणारे जे विद्यार्थी आहेत की जे 10 वर्षामध्ये स्वतःला या स्पर्धा परीक्षातून मोठ्या एखाद्या पदावरती बघतात, आणि त्या दृष्टिकोनातून तो पाया रचण्यासाठी आम्ही स्कॉलरशिप आणि NMMS परीक्षांमध्ये डेडिकेशनने अभ्यास करणार आहोत. अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मी तुम्हाला आता काही गाईड करतो की या दृष्टीने तुम्हाला आता पुढे प्रिपरेशन काय काय करायचं आहे. तर बघा, आता स्कॉलरशिप आणि NMMS या परीक्षेच्या तयारीचं नियोजन किंवा उपाय तुम्हाला काही करावे लागतील, किंवा काही नियोजन म्हणूया आपण आता पूर्वतयारी. कारण आता सुरुवात होणार, आता शाळा सुरू होणार तुमच्या 15 जूनला, नंतर तुमच्या काही ठिकाणी याचे जरा तास पण सुरू होतील. अशा वेळेस आता ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी उपलब्ध नसतील, काही शाळांमध्ये जर समजा अभ्यासक्रमाचं नियोजन मिळणार नसेल, तर मग काय, मग तुम्हाला सुरुवातीला फक्त एखाद्या प्रकाशनाचं जर तुम्ही टेक्स्टबुक किंवा एखादं बुक जर आणलं आणि मग नंतर माझा स्कॉलरशिपचा स्टडी हा सुरू झाला, तर असं नाही. अशाने यश मिळणं अवघड आहे. तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्या अभ्यास घटकांचं, मग फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही स्कॉलरशिपचा विचार केला तर त्याच्यामध्ये मराठी प्लस तुमचा मेंटल ॲबिलिटी प्लस तुमचा इंग्लिश प्लस तुमचं मॅथ, असे 4 सब्जेक्ट त्या ठिकाणी आहेत. मग या 4 सब्जेक्टसाठी काहीतरी प्रत्येकाचे एक कंटेंट आहे, काहीतरी घटक आहेत ठरलेले, काही सोप्या स्वरूपाचे आहेत, काही मध्यम आहेत, आणि काही अवघडसुद्धा घटक आहेत. मग याचं तुम्हाला तारखेवार किंवा माहेवार नियोजन करणं गरजेचं आहे. साधारण जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जर स्कॉलरशिप परीक्षा जर होणार असेल, बरोबर, ही साधारण फेब्रुवारीत होते, NMMS साधारण डिसेंबरमध्ये होते असं आपण गृहीत धरूया. तर मग फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तुम्ही गृहीत धरणे की डिसेंबरच्या मध्यापर्यंत माझा सगळा अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, या दृष्टीने तुम्हाला स्कॉलरशिपचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर NMMS वालेसुद्धा विद्यार्थी काय करू शकतात, नोव्हेंबर महिन्यापर्यंत माझा स्टडी कसा पूर्ण होईल, मग त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास घटकांचं माहेवार, साप्ताहिक किंवा तारखेवार नियोजन करणं गरजेचं आहे. आता थोडक्यात हे कसं असावं याचं एक छोटंसं मॉडेल मी तयार केलेलं आहे. पुढच्या काही लेक्चर्समध्ये मी तुम्हाला त्या अभ्यासक्रमाचा आराखडा कसा 5 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास कव्हर करायचा आहे तो मी तुम्हाला दाखवेल. तो एक उपलब्ध आहे माझ्याकडे, आणि त्यानुसार तुम्ही तुमचंसुद्धा तयार करू शकतात. त्याच्यामध्ये तुमच्या अभ्यासाच्या गतीनुसार तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करून तुम्ही त्या अभ्यास घटकांचं नियोजन तुमचं करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला दैनंदिन अभ्यास जो आहे याचं वेळापत्रक करावं लागणार आहे. तुमचा शाळेचा वेळ तो वजा करणे, त्यानंतर तुम्हाला इतर अनुषंगिक दैनंदिन जी कामं करावी लागतात तुमच्याशी संबंधित तो वजा करून तुमच्याकडे जो वेळ उरतो, मग आता तुमचा इन्स्टाला वेळ उरतो, बरोबर, फेसबुकला वेळ उरतो, यूट्यूबला रील्स पाहायला वेळ उरतो, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला स्नॅपचॅट आहे, बरोबर, स्नॅपचॅट चालतं आहे, अजून बरेच आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी आपला भरपूर वेळ जातो की जो अभ्यासाचा आहे का, तर नाही. तर जी मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होतात ह्या मुलांसाठी ह्या ज्या गोष्टी आहेत, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, यूट्यूब रील्स असतील, स्नॅपचॅट असेल, काही मॅसेंजर ॲप असतील, हे अलाउड नसतात. या ठिकाणी तुमचा 1% सुद्धा वेळ वाया जायला नको, कुठल्याही प्रकारचा टाईम वेस्ट व्हायला नको. मग सगळा वेळ तुम्हाला कुठं आणायचा आहे, स्टडीमध्ये, पूर्ण वेळ स्टडीमध्ये आणायचा आहे तो. मग तुम्हाला तुमचं टाईम टेबल करावं लागणार आहे की जे तुम्ही अभ्यास घटकांचं जे तारखेवार जे नियोजन तुम्ही केलं होतं, हे तारखेवार नियोजन डेली रुटीनमध्ये तुम्हाला बसावं लागणार आहे की मी कुठला सब्जेक्ट मी कोणत्या वेळेस करू, यानुसार तुम्हाला तुमचं दैनंदिन अभ्यासाचं वेळापत्रकसुद्धा तयार करावं लागेल. पुढे जाऊन पुढच्या काही सेशन्समध्ये आपण याच्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला ज्यावेळेस तुमचं आता यावरील अभ्यास घटकाचं नियोजन आणि दैनंदिन अभ्यासाच्या वेळापत्रकानुसार जेव्हा तुम्ही पुढे चालणार, तेव्हा काही घटक, 2 घटक, 3 घटक झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 4था 5वा घटक घेतला आहे, तेव्हा मागच्या 3 घटक हे पुढे पट मागे सपट या उक्तीप्रमाणे व्हायला नको. मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे,
2-3 घटक झाले का त्याच्यावर एखादी सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवता आली पाहिजे आणि ती सोडवायलाच हवी, किंवा प्रत्येक घटकावर एक सोडवा, 10 प्रश्न का होईना, 20 प्रश्न का होईना. मग या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सोडवणार, जर समजा तुम्हाला यामध्ये कठीणपणा जाणवला ते प्रश्न सोडवताना, तुम्हाला सहज कळेल की अरे कुठले प्रश्न मला अडले नाही, म्हणजे ह्या घटकाचा सराव मला करावा लागेल, आणि मग तुम्ही थोडक्यात लगेच त्याचा सराव करणार. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला नियमित मासिक असो, पाक्षिक असो, आठवड्याला असो, सराव प्रश्नपत्रिकांचा थोडंसं तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे किंवा सराव करावा लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जो सगळ्यांच्या कुतूहलाचा बाब असते आणि प्रत्येकाला एक अपेक्षाही असते की मला नोट्स काढता आल्या पाहिजे, बरोबर. पण नोट्स काढतात कशा, हा सुद्धा एक अनाकलनीय भाग आहे, पण अत्यंत सोपा आहे. जो कुठल्याही टेक्स्टबुकचं व्यवस्थित रीडिंग करतो, रीडिंग करत असताना महत्त्वाचे जे पॉईंट्स असतील त्याला तो काय करतो, हायलाईट करतो. हे जे हायलाईट केलेला जो पोर्शन आहे का, तीच त्याची नोट्स असते, आणि त्या बाजूला उतरवत चालायचे असतात. कारण असं म्हणतात, एकदा लिहिलेलं 3दा वाचल्याप्रमाणे असतं. आणि मग तुमच्या हळूहळू डीप जेव्हा रीडिंग करणार तुम्ही तुमच्या अभ्यास विषयांचं, त्यातून तुमच्या नोट्स ज्या तयार होतील, याचा फायदा तुम्हाला काय होईल, ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणार, रिव्हिजन करताना नोट्सचा वापरतो. पहिल्यांदा तुम्ही काय करा, फर्स्ट टाईम टेक्स्टबुक रीड करा, डिटेल रीडिंग करताना काय करा, हायलाईट्स करा ते, नंतर त्या नोट्समध्ये त्या लिहून काढा. सेकंड रिव्हिजनला ज्यावेळेस तुम्ही येणार, रिव्हिजन जेव्हा करणार सेकंड, तेव्हा तुम्ही काय रीड करायचं, फक्त नोट्स रीड करायच्या. थर्ड रिव्हिजनला नोट्स रीड करायच्या. याच्याने तुमचा वेळेची बचत होईल आणि महत्त्वाचे पॉईंट हे तुमचे पुन्हा पुन्हा वाचनात येतील, आणि त्या टॉपिकमधले महत्त्वाचे जे घटक आहेत ते तुमचे सरावाचे होऊन जातील, तुमचे पाठ होऊन जातील, किंवा तुम्हाला ते चांगल्या दर्जाने तुमच्या लक्षात राहून जातील. आणि म्हणून हा पार्टसुद्धा तुमच्यासाठी नोट्स काढण्याचा महत्त्वाचा आहे. ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वतःला सवय लावून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर बघा, आपण पुढे वळूया थोडं. आता हा एक भाग आला, मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण करणे. आता हे का बरं गरजेचं असेल, आपण अभ्यास केला, आपण नोट्स काढतोय, आपण नियोजन करून ठेवलेलं आहे, पण काढायच्या कशा, काय आलं पाहिजे, पेपरला काय येणार आहे. तर मागच्या प्रश्नपत्रिकांचं ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस करणार, त्यावेळेस तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजतं की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, प्रश्नांची काठिण्य पातळी काय असते, बरोबर. भाषाशैली कशी आहे प्रश्नांची, कुठल्या शब्दांचा अर्थ म्हणजे वाक्य अर्थ कसा बोध होत आहे तिथून, हा आपल्याला केव्हा कळतो, प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्याने. काही प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झालेले असतात. मग कुठल्या टॉपिकवरचे प्रश्न रिपीट होतात, रिपीट होण्याची पद्धत कशी आहे, टाईम कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे, कोणते प्रश्न ट्रिक्स बेसिसवर प्रश्न असतात, काही कोणते प्रश्न आहेत जे ट्रिक्स बेसिसवर येतात, हे सगळं तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणून तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणसुद्धा करून घ्यावं लागणार आहे. आणि कमीत कमी एक तुम्हाला मी जे नियोजन दिलेलं आहे टेम्पटेटिव्ह पुढे जाऊन तुमचा अभ्यास 5 महिन्याचं पुढचं शेड्यूल, त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये 5 प्रश्नपत्रिका तरी मागच्याच तुम्हाला स्वतः सोडवाव्या लागणार आहेत, आणि मधल्या कालखंडामध्ये मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणसुद्धा करावं तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पुढे वळूया आपण, गणित बुद्धिमत्ता यांच्या ट्रिक्स आणि टेक्निकचा योग्य वापर. बऱ्याचदा मित्रांनो काय होतं, आपण गणित बुद्धिमत्ताच्या ट्रिक्समध्ये इतकं इन्व्हॉल्व होतो, किंवा असं वाटतं की स्पर्धा परीक्षा मॅथ म्हटलं, बुद्धिमत्ता म्हटलं, तिथं ट्रिक्सच वापरायच्या, टेक्निकच वापरायच्या, आणि हे करता करता आपण त्या टेक्निक्सच पाठ करायला लागून जातो, आणि कालांतराने थोडा विसर पडतो, आणि ती ट्रिक्स किंवा टेक्निक्स अर्धवट लक्षात राहते, मध्येच वेगळीच आठवते, आणि आपण त्या उदाहरणाला कुठंतरी ॲप्लाय करतो, आणि ते उदाहरण काय होतं, चुकतं. म्हणून योग्य त्याच ठिकाणी योग्य तीच जी सोप्यात सोपी, लक्षात ठेवायला सोपी असेल, जिला विशेष पाठ करण्याची गरज नसेल, अशाच ट्रिक्स तुम्ही त्या प्रश्नांना वापरायच्या आहेत.
आणि तो वापर करत असताना मूळ उदाहरण ज्या पद्धतीने सुटतं, म्हणजे कुठलेही जे उदाहरण आहे त्याचा बेस जो असतो, जनरल मॅथचे जे सोल्युशन्स असतात, बेसिक म्हणूया आपण त्याला, ते बेसिक मोड मात्र आपल्याला माहितीच असला पाहिजे की मूलभूत क्रिया ज्या आहेत त्या पद्धतीने ते उदाहरण कसं सुटतं ते माहितीच असलं पाहिजे. कारण ऐन वेळेत जर आपल्याला ट्रिक्सने धोका दिला तर आपल्याला बेसने उदाहरण सोडवता येतं. काही सेकंद किंवा एखादा मिनिट एक्स्ट्रा जाईल, पण आपलं उदाहरण मात्र फेल जाणार नाही. ते आपल्याला मार्क्स देऊन गेलं पाहिजे. त्यानंतर बघा, 7वी आणि 8वीचा जो अभ्यासक्रम आहे हा सारांश रूपाने आपल्याला याचं संलग्नता बघून विश्लेषण नोट्स काढाव्या लागतील. आता हे मला तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही काय बघा, NMMS परीक्षा आहे. आता NMMS काय आहे, 7वी 8वी जोडून आहे एकत्र. मग 7वी 8वी जर विचार करायचा असेल तर आपल्याला 7वीचं टेक्स्टबुक थोडंसं एकदा नजरेखालून घालावं लागेल. आता वेळ आहे 1 महिना, रीड करा, त्याच्या नोट्स काढा, लिहून काढा. आणि 8वीचं रेग्युलर पद्धतीने ज्यावेळेस तुमचा स्टडी होणार त्यावेळेस ते डोळ्याखालून जाणारच आहे. मग हे सगळं चालत असताना मग डिसेंबरमध्ये पेपर होणार आहे, मग डिसेंबरपर्यंत सिलेबस करायचा का, तर नाही. सगळे प्रकरणं तुम्हाला बघून घ्यायची आहेत. मग ते चेंज करायचे, जोडायचे ते. मग समजा आता तुमचं जर पुढे जाऊन साऊंड असेल, मग 7वीला ते काय त्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक घेतलेले आहेत, 8वीला काय कवर केलेले आहेत, या पद्धतीने तुम्हाला थोडंसं टॉपिक जुळणी करावी लागणार आहे. आणि तरच तुम्ही तो संलग्नता करून विश्लेषण काढून त्याच्या जर खालच्या वर्गाच्या 7वीच्या थोडक्यात जर नोट्स काढून घेतल्या तर तुम्हाला एक परिपूर्ण स्टडी म्हणूया आपण. म्हणजे आता हा स्टडी मी तुम्हाला काय सांगतोय, कसं जायचं आहे, ज्याला डायरेक्ट कन्फर्म मेरिटला यायचंच आहे गुणवत्ता यादीमध्ये, आणि जे विजन मी तुम्हाला सांगितलं की भविष्यकालीन स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून तयारी करायची आहे पुढच्या 10 वर्षासाठी, त्याने ह्या पद्धतीने स्टडी करायचा आहे, हा पाथ पकडायचा आहे, याच पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. असं जर गेला तर जगातल्या कुठल्याही कोचिंग क्लासची तुम्हाला गरज नाही आहे, कुठल्याही मार्गदर्शकाची सुद्धा गरज नाही आहे. हे जर तुम्ही स्वयंशिस्तीने जर करणार असाल याच पद्धतीने, तर मला नाही वाटत, कारण अनेक पोरं घरामध्ये बसून सुद्धा स्पर्धा परीक्षा UPSC होतात. ते का होतात, स्वयंशिस्त, स्वतःचे ट्रिक्स आणि ह्या पद्धतीने स्वतः विश्लेषण करणं, स्वतः नोट्स काढणं आणि स्वतः या पद्धतीने स्टडी करणं. तर असं जर आपण तयारी ठेवली तर आपण कुठलंही यश हे आपल्यापासून दूर नसतं. आणि मग विषय अभ्यास पूर्व तयारी हा एक भाग आता मी तुम्हाला थोडक्यात घेतो. याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये काय आपल्याला सांगता येईल बरं, तर बरेच आता बुद्धिमत्तेवर विचार करूया आपण किंवा मॅथवर विचार करूया. याच्यात तुम्हाला लक्षात येईल की आता मॅथ जर म्हटला, बरोबर, मॅथमध्ये बऱ्याचशांचे तुम्हाला आता स्क्वेअर पार्ट करावे लागतात संख्यांचे, त्यानंतर तुम्हाला क्यूब पार्ट करावे लागतात. मग आता हे किती संख्यांचे पार्ट असले पाहिजे, हे क्यूब किती संख्यांचे, आता समजा 1 ते 10 आहेत, याचे क्यूब समजा तुम्हाला आले पाहिजे, तोंडपाठच पाहिजे. 1 ते 30 आहेत, यांचे वर्ग तुम्हाला आलेच पाहिजे, तोंडपाठच पाहिजे. ही विषय अभ्यासपूर्व तयारी आहे. अभ्यासपूर्व तयारी म्हणजे डायरेक्ट उदाहरणं सोडवणे. ते सोडवत असताना आपला वेळ जर वाचवायचा असेल तर आपण ह्या विषयाची तयारी करताना काय केलं पाहिजे, हे एक उदाहरण दाखल मी घेतलं की स्क्वेअर आले, क्यूब आले, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे की ह्या विषयासाठी काय काय तयारी करा. ज्यावेळेस मी आता मॅथचे टॉपिक तुमचे घ्यायला लागेल, ते शिकवेल, त्यावेळेस मी तुम्हाला बेसिक सांगणार आहे की तुम्ही स्वतः घरी काय काय तयारी करायची, कुठले चार्ट तुम्हाला बनवायचे आहेत, ते चार्ट तुमच्या अभ्यासाच्या रूममध्ये तुम्हाला लावायचे आहेत, चिकटवून द्यायचे आहेत, वारंवार येता जाता त्यांच्याकडे बघायचे आहे. आईवडिलांना ते पाठांतर घ्यायला सांगायचं आहे. घरात कोणी लहान भाऊ मोठा भाऊ असेल त्याच्या माध्यमातून वापर करून हे पाठांतर तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर समजा बुद्धिमत्तासारखा विषय आहे, बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय करता येईल, तर एक उदाहरण दाखल फक्त तुम्हाला सांगतो, डिटेलमध्ये आपण नंतर त्याच्यावर नंतर बोलूया. आता फॉर एक्झाम्पल तुमची वर्णमाला आहे. आता वर्णमालेमध्ये तुमचे सगळे A to Z हे लेटर्स आहेत. मग यांची संख्या किती, नंतर यांना एकापासून तर हे 26पर्यंत हे नंबर कसे जातात, मग वरून नंबर दिलेत, नंतर झेडपासून नंबर दिलेत, मग उलट नंबर सुलट नंबर हे जे क्रम आहेत या पद्धतीने मग कुठल्या क्रमावर येतो, त्याचा नंबर काय आहे, त्यांच्यामध्ये फॉर्मेशन काय काय आहे, साम्यता काय काय आहे, बरोबर. त्याचा थोडासा अभ्यासपूर्वक स्टडी हा तुम्हाला करावा लागणार आहे. आणि ह्याचे चार्ट बनवून घरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. आता हे काय काय असावं,
मग आता बुद्धिमत्तासारखा विषयाचा विचार केला तर त्याच्यामध्ये मराठीचं सुद्धा काही ज्ञान लागतं, गणिताचं सुद्धा काही बेसिक तुम्हाला इकडे वापरावं लागतं, इंग्रजीच्या ह्या लेटर्स वगैरे आहेत यांचं काही बेसिक इकडं वापरावं लागतं. म्हणजे हा बुद्धिमत्ता हा टेक्स्टबुकचा किंवा सिलेबसचा पार्ट नाही तुमच्या नियमित अभ्यासाचा. पण तिथे तो विषयाचा अभ्यास करत असताना तुमचं इतर जे बेसिक्स आहेत, इतर विषय ज्ञान जे आहे ते मात्र तुम्हाला इकडे कामं येणार आहे. ओके. आता ज्यावेळेस बुद्धिमत्ता आपण घेऊ तो टॉपिक ज्यावेळेस मी तुम्हाला सांगणार त्याच्यावर काय काय तयारी तुम्ही करावी, कुठले चार्ट करावे हे मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल. त्यानंतर आपल्याला हा एक पार्ट या ठिकाणी विचार करण्यासारखा आहे की स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या स्पर्धा परीक्षांना काही जे काठिण्य पातळीची उदाहरणं आहेत त्यांचा सराव आपण केला पाहिजे. म्हणजे कोणते? जसं फॉर एक्झाम्पल आता पदवीच्या किंवा 10वीच्या 12वीच्या बेसवर असणाऱ्या ज्या काही शासन परीक्षा भरतं, गट क च्या असो, ड च्या असो, काही स्पर्धा परीक्षा घेतं, त्याच्यामध्ये शालेय अभ्यासक्रमाच्या आधारावर काही सोप्या दर्जाचे प्रश्न म्हणून त्या ठिकाणी काही प्रश्न समाविष्ट करून घेतलेले जे असतात तर ते प्रश्न आपल्या दृष्टीने काठिण्य पातळीचे असतात. मग असे काही प्रश्न आपण काढायचे असतात आणि त्यांचा सुद्धा सराव आपण करावा. पण हा सराव कोणासाठी गरजेचा आहे? ज्याला टॉप मेरिटला काम करायचं आहे, आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी ज्यावेळेस जो विद्यार्थी तयारी करणार आहे अशा विद्यार्थ्यांना ह्या टॉपिकची सुद्धा गरज असणार नाही. आणि ही एक बाब सराव, प्रॅक्टिस, डू मोर प्रॅक्टिस, आणि त्यानंतर सक्सेस आपल्याला नक्कीच मिळतं. मग दररोज आपल्याला 15 ते 20 प्रश्नांचा नियमित सराव आपल्याला करावा लागणार आहे. हे का करावं? प्रश्नाचं स्वरूप कळतं, आपल्याला प्रश्न सोडवायला वेळ किती लागतो ते लक्षात येतं आणि सातत्याने सराव करून आपला उदाहरणं सोडवण्याचं म्हणजे उदाहरणाचे आकलन होण्याची क्षमताही वाढते आणि त्वरित आपण उदाहरण सोडवायला पण गतीने शिकतो. म्हणून हे एक आपल्याला गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पालक शिक्षक यांच्याकडून मिळणारी प्रेरणा अभ्यासपूरक वातावरण. बऱ्याचदा असं घडतं की पाल्याला डिमोटिवेट केलं जातं की तुझ्या नाही होणार, तुझं लक्षच नाही, तुला ते शक्य नाही. तर असं व्हायला नको. तर मुलाला प्रेरणा देणं, तू करणार आहे, तुला शक्य आहे, या पद्धतीने जर त्याला सपोर्ट आपण केला तर तो अधिक पुढं जातो. आणि विद्यार्थीसुद्धा बऱ्याचदा काय होतं, आणि खरं कोणत्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतं काही वेळेस की बऱ्याचदा जेव्हा मुलं अभ्यासाला लागतात, जो अभ्यास करत नाही त्याला काठिण्य पातळी कळतच नाही, त्याला माहितीही नसतं कुठल्या विषयाचा दर्जा काय आहे, अभ्यास किती बाकी आहे हेही त्याला माहीत नसतं, किती मला प्रिपरेशन करावं लागणार आहे हेही त्याला कळत नाही. का? तो त्यात रमतच नाही ना. मग त्याच्यावर टेन्शनही नाही, त्याला काळजीही नाही. कोणतं रागवलं तेवढ्या त्याने ऐकलं बस झालं. पण जो खरोखर अभ्यास करतो आहे, जो त्या विषयात रमतो, जो त्याचा अभ्यास करतो, स्टडी करतो, मग त्याला लक्षात यायला लागतं की याचा काठिण्य पातळीचा दर्जा किती आहे, याला वेळ किती लागतो आहे, माझ्याकडे वेळ शिल्लक किती राहिला पुढे, आणि मग एवढा माझा अभ्यास होईल का, मग मी मेरिटला येईल का, अशा अनावश्यक चिंता, भीती त्याच्या मनामध्ये ज्यावेळेस वाटायला लागते अशा वेळेस पालक आणि शिक्षक यांच्याकडून त्याला प्रेरणा मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्या अभ्यासाला पूरक वातावरण देणंसुद्धा गरजेचं आहे. तुझ्याने होईल एवढं जरी तुम्ही विश्वास देत राहिलात आणि त्याला ज्या ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे, मानसिक असो अगर इतर आधार म्हणूया आपण, अशा ज्या ज्या ठिकाणी आपली आवश्यकता असेल त्या ठिकाणी जर आपण त्याला सहकार्य केलं तर नक्कीच तो विद्यार्थी त्याच्या यशाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण केल्याशिवाय राहत नाही. तर सांगायचं तात्पर्य फक्त ह्याच चालू वर्षाच्या ह्या 2 परीक्षांपुरता मर्यादित व्ह्यू न ठेवता भविष्यकालीन व्ह्यूने तुम्हाला विचार करायचा आहे. पुढच्या 10 वर्षाचं टार्गेट सेट करूनच ह्या परीक्षांसाठी उतरायचं आहे. स्वतःचं करिअरच मी घडवतो आहे या दृष्टीने तुम्हाला या परीक्षांमध्ये उतरायचं आहे. तर मग आपण आता पुढे स्कॉलरशिप परीक्षा आणि NMMS परीक्षा या ज्या आपल्या इयत्ता 8वीच्या वर्गाला लागू आहेत यांच्या संदर्भाने आपण आता 2 सेशनमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. आता आपण पुढील भागामध्ये NMMS परीक्षा जी आहे याचं संपूर्ण स्वरूप जे आहे, मग त्याच्या अभ्यासक्रमापासून त्याला असणारे मार्क्स किती, त्याच्याबद्दलच्या ज्या डिटेल्स आहेत त्या आपण आता बघणार आहोत. आणि त्यानंतर
स्कॉलरशिप परीक्षा आहे याचंसुद्धा स्वरूप आपण संपूर्ण बघणार आहोत. आणि मग ते लेक्चर्स झाल्यानंतर पुढच्या काही सेशन्समध्ये आपण ह्या परीक्षांसाठी असणारं अभ्यासक्रमाचं वर्गीकरण कसं केलं आहे, येत्या 5 महिन्याचं अभ्यासाचं ते नियोजन मग आपण नजरेखालून घालणार, ते तुम्हाला पाहायला मी देणार. आणि त्यानंतर तुम्ही तुमचं टेंटेटिव्ह एक नियोजन बनवायचं आणि मग जोमाने अभ्यासाला लागायचं. तर मग आता आपण पुढील भागामध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. थँक्यू.